नमस्कार मित्रांनो, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। नवीन सरकार स्थापन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नव्या योजना सुरू केल्या आहेत। यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी या 5 योजना सुरू केल्या आहेत। यामधील 2 योजनेमधून तुम्हाला पैसे देखील दिले जाणार आहेत, तसेच अनेक फायदे देखील यामध्ये मिळणार आहेत। त्यामुळे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता रेशन कार्ड धारकांसाठी आली आहे। नवीन सरकार स्थापन होताच गोरगरिबांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या 5 योजनांचा लाभ नक्की घ्या। खास महाराष्ट्रातील नवीन सरकारने गोरगरीब पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आणलेल्या या 5 नवीन योजना खूपच फायद्याच्या आहेत। यामध्ये एक योजना अशी आहे की ज्यामधून तुम्हाला गॅस मोफत मिळून देते, तर दुसरी योजना महिन्याला 10 ते 12 हजार रुपये तुम्हाला देऊ शकते, तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की ती तुम्हाला घर बांधण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये देणार आहे। तर चौथी योजना घरातल्या महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन देते। तर मग या सर्व योजनांचा लाभ कसा घ्यायचा बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आता 5 नव्या योजना आहेत। याच्या एका योजनेतून तुम्हाला पैसे देखील 12,000 रुपये भेटणार आहेत। मग या सर्व योजनांचा लाभ कसा घ्यायचा ते बघा। यामधील एक योजना निराधार रेशन कार्ड धारकांना महिन्याला पैसे देखील देते। त्यामुळे नवीन सरकारने या रेशन कार्डच्या माध्यमातून 5 नवीन योजना आणल्या आहेत। त्यामुळे आता ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी या 5च्या 5 योजनांचा लाभ नक्की घ्यावा। त्यापैकी 2 ते 3 योजना जुन्या आहेत आणि 2 योजना नवीन आहेत। पण योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना याचा फायदा मिळवलेला नाही। बघा, आता जर तुम्हाला या 5 योजनांपैकी काही योजनांमधून पैसे जर मिळत असतील तर 5 योजनांपैकी एक योजना अशी आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनांमधून पैसे कसे मिळवायचे, शिलाई मशीन कशी मिळवायची, तसेच मित्रांनो तुम्हाला अनेक लाभ या 5 योजनांमधून मिळणार आहे। सविस्तरपणे ही तुम्हाला माहिती सांगतो बघा, लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, काही कमी शिकलेले लोक आहेत परंतु त्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड हे असून पण त्या लोकांना आता लाभ घेत नाहीत, कारण त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 5 योजना नवीन सरकार निवडून आले। तुम्हाला माहिती असेल, देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आल्या या 5 योजना रेशन कार्डावरती त्यांनी सांगितले आहेत। तुम्ही याचा फायदा नक्की घ्या। मित्रांनो, नवीन आलेल्या सरकारने नवीन मोठा निर्णय घेतला आहे की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना आता या 5 योजनांचा लाभ मिळणार असून यामध्ये पैसे पण वाटले जाणार आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा, तुम्हाला या 5 योजनांचा लाभ कसा घ्यायचा सविस्तरपणे सांगतो। व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया की कोणत्या 5 नवीन योजना आहेत, या योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत, याचा फॉर्म कसा भरायचा, याच्यासाठी अटी शर्ती काय ठेवल्या आहेत ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नव्या योजना सुरू केल्या आहेत। आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत ते पण सांगणार आहे। त्यामुळे अनेक यामध्ये 5 योजनांपैकी एक योजना अशी आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये मिळणार आहेत। त्यामुळे योजना कोणत्या आहेत सविस्तरपणे सांगतो बघा। आता कोणत्या अटी शर्ती सुद्धा यामध्ये घालण्यात आल्या आहेत बघा। नवीन सरकार आले त्यामुळे या योजनेमध्ये अटी शर्ती कोणत्या लावलेल्या आहेत बघा। तसेच मित्रांनो, फॉर्म कुठे भरायचा आहे ते बघा आणि कुठे तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे, फॉर्म भरून तुम्हाला कुठं द्यायचा आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी ते पण बघा। ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, ती म्हणजे या योजना पूर्णपणे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तरच तुम्हाला या 5 योजनांचा लाभ मिळणार आहे, जर नसेल तर मिळणार नाही। आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांना कोणताच लाभ मिळणार नाही आहे। तुमचा लाखोंचा फायदा यामध्ये आता होणार आहे। तुम्हाला याचा फायदा कसा घेता येईल हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सांगतोय का की या माहिती तुम्हाला, ही जी माहिती मी आता सांगणार आहे ही माहिती तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही आहे। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आता सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तसं कोणी तुम्हाला सांगणार नाही, मी इथं सांगतो बघा। लक्ष देऊन मी तुम्हाला व्यवस्थित या 5 योजनांचा लाभ कसा घेता येईल हे तुम्हाला व्यवस्थित सांगतो। मग चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आता सुरू करूया। आता पहिली योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना। शिलाई मशीन योजनेमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे ते बघा।
मित्रांनो, शिलाई मशीन योजना जुनी आहे, परंतु अजून जर तुम्हाला शिलाई मशीन भेटली नसेल तर लक्षपूर्वक बघा. योजना जुनी आहे परंतु तुम्हाला याचा लाभ मिळालेला नसेल असं मला वाटतंय. त्यामुळे मिळालेला लाभ जर नसेल तुम्हाला तर याचा लाभ कसा घेता येईल ते बघा. आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहेत, हा फॉर्म कुठे भरायचा ते बघूया. बघा, तुम्हाला आता फॉर्म कुठं भरायचं ते पण बघूया. तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आता येणार आहे. ही योजना जुनी आहे परंतु याचा लाभ बऱ्याच घरात मिळालेला नाही. त्यामुळे आता याचा लाभ कसा घेता येईल ते सांगतो बघा. लक्षात ठेवा, तुम्हाला आता शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे. कसा लाभ घ्यायचा ते सांगतो बघा. लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा, सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे. आता लक्षात ठेवा, शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत, ऑफलाईन भरता येणार नाही. आता कसे भरायचे, कागदपत्र काय काय लागणार आहेत ते मी पुढे सांगणारच आहे मित्रांनो. त्यानंतर एक अशी पुढची जी योजना आहे ती सांगतो त्याआधी. त्यानंतर एक अशी चमत्कारिक योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅस तुम्हाला मोफत मिळणार आहे. तो कसा मिळेल हे जाणून घेण्याआधी आता ही जी शिलाई मशीन योजना आहे तर ती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. त्याची माहिती अगदी अचूकपणे तुम्हाला माहिती भरायची आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जेणेकरून पूर्णपणे या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरण्यास कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे याचा फॉर्म कसा भरायचा ते पण बघा. त्यानंतर सत्ता बघा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती म्हणजे मर्यादा. बघा काय मर्यादा सांगितल्या याच्यामध्ये बघा. उत्पन्नाची ती अट घालण्यात आली आहे. बघा, अट घालण्यात आली आहे उत्पन्नाची. तुमचे उत्पन्न किती असलं पाहिजे बघा. आता की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं, म्हणजे सरासरी 25,000 पेक्षा तुमचं महिन्याला उत्पन्न कमी असावे महिन्याला. आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच पात्र ठरणार आहात. बघा, जर तुम्हाला शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे. तसेच तुमचे उत्पन्न महिन्याला 25,000 म्हणजे वर्षाला 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी पाहिजे. बघा, आता पुढची सगळ्यात जबरदस्त योजना आहे ती म्हणजे मोफत गॅस देणारी योजना. ज्याच्याविषयी तुम्हाला आता माहीत असेल, मोफत गॅस मिळणार आहे. परंतु आता सरकार नवीन आल्यामुळे त्याची अंमलबजावणी केली आहे. तुम्हाला आता पहिला फक्त अफवा होती की गॅस सिलेंडर मिळणार, परंतु आता त्याची अंमलबजावणी झाली आहे. तसेच तुम्हाला शिलाई मशीन मिळणार म्हणतो ते, परंतु मिळाली नव्हती, त्याची सुद्धा अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. पुढील 3 योजना महत्त्वाच्या आहेत ज्याच्यामधून तुम्हाला एका योजनेद्वारे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लक्ष देऊन बघा कोणत्या योजना आहेत सविस्तरपणे सांगतो. त्याच्या आधी घरकुल योजना पण यामध्ये आहे. बघा, तुम्हाला आता मोफत गॅसची माहिती सांगणार आहे, त्याआधी तुम्हाला घरकुल योजना पण आहे. तुम्हाला तिसरी जी योजना आहे महत्त्वाची, तुम्हाला घर बांधायला पैसे सरकार देणार आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबांना आधार देणे हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेली आहे. तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अटी शर्ती आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. परंतु या कुटुंबाचे रेशन कार्ड असायला हवे. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावे. आता पुढच्या योजना बघा. आता त्यासाठी तुम्हाला काय काय अटी आहेत, शर्ती काय आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची सविस्तर सांगतो बघा. तसेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही. बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा जे उत्पन्न कमी सांगितले त्याचा तुम्हाला दाखला काढण्याची गरज नाही. तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी हेच तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथे गृहीत धरलं जातं. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखापेक्षा कमी असावं. रेशन कार्डवरती तुमचं नाव असेल आणि तुमचं नाव असायला पाहिजे, म्हणजेच एका कुटुंबात एकालाच लाभ याचा घेता येणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला आता घरकुल मिळणार आहे. तुम्हाला त्यामुळे पैसे सुद्धा 2 लाख रुपये मिळणार आहेत घर बांधण्यासाठी. बघा, जसं की शिलाई मशीन एकच दिली जाते, म्हणजे एकच रेशन कार्डवर सर्व कुटुंबातील लोकांची नावे असतील तर तुम्हाला एकच घरकुल तुम्हाला त्यामध्ये मंजूर करण्यात येईल. आता तिसरी जी चर्चा आहे ती म्हणजे तिसरी जी सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे नवीन योजना आहे. तुम्हाला माहित असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याच्या मार्फत, तसे तुम्हाला माहित असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला संलग्न अशी योजना आहे.
जे तुम्हाला माहितीच असेल अजित पवारांनी एका तुम्हाला माहित असेल योजनेची घोषणा केली आहे। योजनेची घोषणा त्यावेळी केली आहे, परंतु आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। बघा यामध्ये तुम्हाला माहित आहे की 3 गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहेत। बघा आता याची अंमलबजावणी देखील झाली आहे की तुम्हाला आता मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। बघा पण कोणाकोणाला मिळतील याच्यामध्ये 3 प्रमुख अटी आहेत। सरकारने तुम्हाला आता 3 प्रमुख अटी घातल्या आहेत। कोणत्या आहेत बघा, आता त्या 99% लोकांना माहिती नाहीत, या अटी कोणत्या आहेत माहिती नाहीत, त्यामुळे तुम्हाला 3 गॅस सिलेंडर पण मिळाले नसतील। तुम्हाला हे पण काय असेल ते तुम्हाला मिशन जे काय असेल शिलाई मशीन ते मिळाले नसेल, कारण लोकांना याची कागदपत्रे अटी काय आहेत तेच माहीत नाही। बघा कारण की आता महिलांना गॅस वापरणं आता खिशाला परवडत नाही, त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस मोफत मिळणार आहेत। तुम्हाला माहितीच असेल आता गॅसचे दर काही ठिकाणी 800 आहेत, काही ठिकाणी 850 आहेत, काही ठिकाणी 900 आहेत पर्यंत तुमचे गॅसचे दर पोहोचले आहेत। मग आता गॅस भरणे प्रत्येकाला परवडत नसल्याचे सरकारच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे सरकारने आता नवीन सरकार जे आले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालेत, त्यांनी सरकारने ठरवले की आता तुम्हाला हे गॅस सिलेंडर वर्षाला 3 मोफत द्यायचे आहेत। त्यासोबतच तुम्हाला शेवटला जे योजना सांगणार आहे त्याच्यामार्फत तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत। कोणती योजना असणार आहे बघा, आता परत एकदा अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे। मग याचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत, याचा परिपत्रक GR देखील आले आहे। आता याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे की पात्रतेविषयी एक मोठा प्रॉब्लेम आहे की हे जे आहे त्याची पात्रतेविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅस कनेक्शन आता महिलेच्या नावावर असावं लागतं। बघा महिलेच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरच तुम्हाला हे फ्री गॅस सिलेंडर मिळणार आहेत। पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता याची दुसरी जी अट आहे ती म्हणजे पात्रतेची, आणि लाडक्या बहीण योजनेसाठी ही तुम्हाला महिला जी काय असेल ते तुम्ही महिला घरातील लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र असेल तरच तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। त्यानंतर आता मग तुम्ही म्हणाल की आमच्या एका रेशन कार्डावर एकत्र गॅस कसा मिळणार, का मिळणार, तर लक्षात ठेवा तुमच्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डावरती तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि ते मोफत मिळणार आहेत। बघा आता तुम्हाला सांगतो, आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करतो की पुरुषाच्या नावावरचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर घेतो किंवा रेशन कार्ड आमचं जे काय ते विभक्त घेऊन नवीन रेशन कार्ड घेतो, तर तसं करून तुम्हाला जमणार नाही। GR मध्ये तसं स्पष्ट सांगितलंय की तशा प्रकारे लिहिलंय की 1 जानेवारीच्या आत, आता तुम्हाला माहित आहे शेवट आता थोडेच 25 दिवस राहिले आहेत, या 1 जानेवारीच्या आतमध्ये आधी त्यांचं रेशन कार्ड सेपरेट असेल, गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल, त्यांनाच हे गॅस सिलेंडर मिळणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आत्ताच्या आता महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन तुम्हाला करायचं आहे तरच या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तसेच तुम्ही म्हणाल की आता लाडकी बहीण योजनेला जर पात्र असाल तर त्या महिलेला नक्कीच ही गॅसची योजना मिळणार आहे, याचा लाभ मिळणार आहे। तिसरी योजना म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे पैसे मिळणार आहे ती योजना, कदाचित तुम्ही याचं पैसे घेत पण असाल। बघा पैसे कसे मिळवायचे यामध्ये तिसरी योजना म्हणजे PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना, ही योजना देखील शेतकऱ्यांसाठी आहे। तुम्हाला माहित असेल यासाठी तुम्हाला जे काय असेल ते पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला ती फॉर्म भरतानाच तुम्हाला रेशन कार्डावरचा जो नंबर आहे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो। आता बघा जवळपास वर्षाला 6,000 रुपये देणारी केंद्र सरकारची जी योजना आहे ती म्हणजे PM किसान योजना, याच्यामार्फत तुम्ही अनेक जण पैसे सुद्धा घेत असाल। जर जे कोणी ग्राहक असेल, जे कोणी तुम्हाला सांगतो रेशन कार्डधारक असेल तर ते घेत नसेल तर त्यांच्यासाठी आहे, त्यांनी लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची ही 6,000 रुपये देते कोणती योजना आहे ती म्हणजे योजना नमो शेतकरी योजना, हे महाराष्ट्राची आहे, त्याच्यामार्फत सुद्धा 6,000 म्हणजे तुम्हाला आता यामधून वर्षाला 12,000 रुपये मोफत मिळणार आहेत। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे। तुम्ही फॉर्म भरल्या तुम्हाला हे सर्व काय असेल ते योजनांचा लाभ भेटणार आहे। शेवटची योजना पैसे मिळण्यासंदर्भात PM किसान योजना केंद्राची आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्राची, अशा प्रकारे तुम्ही या योजनांचा लाभ नक्की घ्या। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या योजनांची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।